चला तर मग मंडळी, बाजारात गेली होती. काय दिसलं माहीत आहे? एकदम टपोऱ्या हिरव्यागार वाटाण्याच्या शेंगा. वाटाणा दिसला की आपल्या गृहिणीच्या डोक्यात पहिली गोष्ट म्हणजे काय येते? आज तर काहीतरी खास होणार असंच ना. वाटाण्याचे दाणे सोलून छान असे भाजून घेतले. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून थोडं जाडसर वाटून घेतलं. खरं सांगायचं तर आज खूपच गडबड झाली होती. काही लोक वाटाण्याची उसळ करतात तर काही लोक वाटाण्याचा पुलाव करतात, पण आमची पद्धत थोडी झणझणीत आहे. वाटाणे बारीक करून घेतले आणि थोडा उशीरच झाल्यामुळे मी गॅसवर तेल तापायला ठेवले. त्यामध्ये जिरं मोहरी तडतडली. रेसिपी आपली झणझणीत होण्यासाठी या ठिकाणी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरल्या आणि सोबतच थोडा ठेचलेला लसूण टाकून छान असं मिक्स करायचं. तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. ठेचलेला लसूण मंद आचेवर सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे चटणी मीठ टाकायचे. आता मी या ठिकाणी तुम्हाला एक किस्सा सांगते. परवा असेच वाटाणे आणले आणि सोलायला बसले. माझं लक्ष जरा मोबाईलमध्ये गेलं. ध्रुवाने काही वाटाणे सोलताच खायला लागला आणि काही वाटाणे खेळायला घेतले आणि मला वाटाण्याची प्लेट सुद्धा रिकामी दिसली. मिक्सरला फिरवताना एवढी दक्षता घ्यावी, थोडं जाडसरच असावे. आणि हे सर्व जाडसर वाटण कढईमध्ये टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान असे मंद आचेवर परतत राहावे. कंद इतका सुटला. आता यामध्ये टाकायचे अर्धा ते 1.5 ग्लास इतके पाणी. पाणी टाकल्यानंतर गॅसचा पॉवर वाढवायचा. मोठ्या आचेवर छान उकळी काढून घ्यायची. या रेसिपीमध्ये भरपूर लसणाचीच आवश्यकता आहे, कांदा टाकण्याची गरज नाही. मग मी ध्रुवला विचारलं, भाजीला काय ठेवायचे, सर्वच संपवणार की काय? ध्रुव म्हणाला, कच्चे वाटाणे इतके गोड आहे की भाजीची गरज नाही. शेवटी थोडे वाटाणे वाचवले. त्याची अशी नवीन पद्धतीने झणझणीत भाजी बनवली. वरतून हिरवागार सांबार. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी वाटाणे म्हणजे एनर्जीचा डोस. अशी वाटाण्याची हिरवीगार भाजी ताटात आली तर घरचे मंडळी 2 घास जास्तच खाणार. त्यामुळे उरलेलं जेवण काय करायचं याचं टेन्शन राहणार नाही. एवढं आनंदाने सबस्क्राईब करा बरं.